नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण लहानपणापासूनच तुलना करत असतो. तुलना करण्यासाठी कमीत कमी दोन घटक किंवा दोन राशींची आवश्यकता असते. जसं की दोन मुलांची उंची, त्या उंचीची तुलना, कोण उंच कोण बुटका हे त्यावरून आपण ठरवतो. त्यासाठी त्यांची उंची मोजावी लागते. तसंच दोन विद्यार्थ्यांच्या वजनांची तुलना. मग ही तुलना जेव्हा आपण भागाकाराच्या स्वरूपात करतो तेव्हा त्या तुलनेला गुणोत्तर असं म्हणतात. हे आपण या आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत. दोन राशींची भागाकाराने केलेली तुलना म्हणजे गुणोत्तर. हे गुणोत्तर काढण्यासाठी त्या दोन राशी ज्या आहेत त्या दोघीही एकाच समान एककात असायला हव्यात, हे सुद्धा आपण आधी पाहिलेलं आहे. जर तशा नसतील तर त्या एका समान एककात करून घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ दोन मुलं आहेत, अ आणि ब. अचं वजन किलोग्रॅममध्ये दिलं आहे आणि बचं वजन ग्रॅममध्ये दिलं आहे. तर त्यांच्या वजनांचं गुणोत्तर काढा असं तुम्हाला म्हटलं तर तुम्ही पटकन काय कराल, दोघांच्या वजनांचा भागाकार कराल, त्यांचं जे काही वजन दिलं आहे ते. पण त्याआधी काय पाहावं लागतं, तर त्या दोघांची वजनं एकाच एककात आहेत का. जर नसतील तर करून घ्यावे लागतील. दोघंही किलोग्रॅममध्ये करावे लागतील किंवा दोन्हीही वजनं ग्रॅममध्ये करावे लागतील आणि मग त्यांचा भागाकार करावा लागेल. मग हे जे आलेलं गुणोत्तर असतं हे आपण एम जसे एन किंवा ए जसे बी किंवा ए छेद बी एम छेद एन अशा स्वरूपात लिहित असतो. या आधीच्या इयत्तांमध्ये आपण वेगवेगळ्या राशींची गुणोत्तरं काढलेली आहेत. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा असा प्रश्न आला की पहिली राशी अंशात घ्यायची आणि छेदात दुसरी राशी घ्यायची. जेव्हा दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा म्हटलं की दुसरी राशी अंशात आणि पहिली राशी छेदात घेऊन ती गुणोत्तरं काढलेली आहेत तुम्ही. हेच जेव्हा गुणोत्तरं लांबींची असतील, तीसुद्धा त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबींची गुणोत्तरं असतील तर त्यावर आधारित त्रिकोणांचा आणखीन एक गुणधर्म सिद्ध होतो, जो की 9वी इयत्तेत आपण शिकलो आहोत. तो म्हणजे समरूपता. दोन त्रिकोण समरूप असणे म्हणजे काय, तर दोन त्रिकोणांच्या संगत बाजू या प्रमाणात असणे. इथे प्रमाणात असणे हा शब्द आपल्याला परत गुणोत्तराकडे घेऊन जातो. दोन बाजू प्रमाणात आहेत म्हणजेच त्यांचे गुणोत्तर समान आहेत. दोन त्रिकोणांच्या तीनही संगत बाजू प्रमाणात आहेत म्हणजे एका त्रिकोणाची एक बाजू तिच्याशी संगत दुसरी बाजू, दुसऱ्या त्रिकोणाची बाजू यांचं गुणोत्तर हे इतर दोन बाजूंच्या गुणोत्तरा इतकंच असतं. हे आपण शिकलेलो आहोत. तरच त्याला आपण समरूप त्रिकोण म्हणतो. म्हणजे समरूपतामध्ये दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंची गुणोत्तरं समान असली पाहिजेत आणि त्यांचे संगत कोन देखील एकरूप असले पाहिजेत. हे आधी आपण शिकलेलो आहोत. इथे याच गुणोत्तरांचा वापर करून आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं काढायचं आणि त्यावर आधारित काय काय गुणधर्म आहेत ते पाहायचं आहे. सगळ्यात पहिले पुन्हा एकदा मी तुम्हाला गुणोत्तराचा अर्थ सांगतो. गुणोत्तर म्हणजे दोन राशींची भागाकाराने केलेली तुलना. इथे आपल्याला पहिला जो गुणधर्म पाहायचा आहे तो आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. आता आपण सुरुवात करत आहोत 10वीतील गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता. इथे त्रिकोणांच्या समरूपतेशी संबंधित उदाहरणं आपल्याला या प्रकरणात आहेत. त्यात पहिला जो गुणधर्म शिकायचा आहे तो आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. आता हा गुणधर्म शिकण्यासाठी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे की गुणोत्तर किंवा तुलना करायची म्हटलं की कमीत कमी दोन घटक पाहिजेत. मग इथे दोन त्रिकोण आवश्यक आहेत. एक त्रिकोणाचं नाव घेऊ आपण, त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण GST.
आता हा जो पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ABC, त्याचा जो पाया आहे त्या पायाला आपण B1 म्हणू आणि उंची जी आहे ती H1, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2. आता या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दोन गोष्टी म्हणजे त्रिकोण ABCचा पाया B1 H1, त्रिकोण GSTचा पाया B2 H2. आता आपण परत गुणधर्माकडे येऊ. इथे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म आहे म्हटल्यावर इथे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहीत असणं आवश्यक आहे. या क्षेत्रफळाचं एक सूत्र आपण 7वी 8वी इयत्ता स्कॉलरशिपमध्ये पाहिलेलं आहे, हेरॉनचं सूत्र. आणि दुसरं एक आहे ते काटकोन त्रिकोणाशी संबंधित सूत्र आहे, किंवा जर त्रिकोणाचा पाया आणि उंची माहीत असतील तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र. हे सूत्र प्रत्येकाला माहिती आहे तुम्हाला. मी इथे तरी लिहितो पुन्हा एकदा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ थोडक्यात लिहितो हे मी. बरोबर 1/2 गुणिले पायासाठी मी B अक्षर वापरतो, B गुणिले H, बेस इंटू हाईट. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. इथे गुणोत्तर घ्यायचं आहे आपल्याला. गुणोत्तर म्हटल्यावर परत 2 त्रिकोण येतील, त्या दोघांचे क्षेत्रफळ. गुणोत्तर म्हणजे भागाकाराने केलेली तुलना. आता इथे त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण GSTचं क्षेत्रफळ यांचं क्षेत्रफळ आपण काढणार आहोत. ABCचं क्षेत्रफळ आणि GSTचं क्षेत्रफळ यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर ते पाहूयात आता कसं घ्यायचं ते. आता या इथे समोर जे दिसतंय तुम्हाला व्हाईट बोर्डवर, ते सगळं आधी आपण इरेज करून टाकूयात, क्लिअर करूत. आणि ते क्लिअर केल्यानंतर पुढे जाऊ. आता आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे क्षेत्रफळांचं. ठीक आहे. त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ ते लिहितो मी आता. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. गुणोत्तर म्हणजे भागाकार, भागाकाराने केलेली तुलना. हा छेद काढला आहे इथे मी, छेदाचं चिन्ह, छेद. आता त्रिकोण, दुसऱ्या त्रिकोणाचं नाव काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल GST. हे आहे आता आपल्याला त्रिकोण ABCच्या क्षेत्रफळाचं त्रिकोण GSTच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर. हा जो छेद आहे हा छेद गुणोत्तर दर्शवतो. बरोबर इथे आधी मी छेदाचं चिन्ह काढतो, भागाकार. बरोबर, हे भागाकाराचं चिन्ह. इथे अंशात मला काय करावं लागेल? त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ लिहावं लागेल. काय आहे ते आपण त्याचा पाया B1 आणि उंची H1 म्हणलेलं होतं. मग 1/2 गुणिले B1 गुणिले H1, 1/2 पाया गुणिले उंची. आता छेदाचं चिन्ह आधीच काढलं होतं मी. छेद कशासाठी आहे? गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे भागाकाराने केलेली तुलना. आता एरिया ऑफ ट्रायंगल GSTचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले B2 गुणिले H2. हे सूत्र लिहिलं आपण. आता हे वाचायचं कसं आहे? अर्थ समजून घेऊ याचा काय आहे तो पुन्हा एकदा. इथे या बरोबर चिन्हाच्या डावीकडे जे आहे ते आहे गुणोत्तर. कशाचं गुणोत्तर आहे? त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. अंशामध्ये एक त्रिकोण आहे, छेदात दुसरा त्रिकोण आहे. इथे जर असं विचारलं असतं दुसऱ्या त्रिकोणाचे पहिल्या त्रिकोणाशी म्हणल्यावर अंशात हा त्रिकोण लिहावा लागला असता आणि हे छेदात लिहावं लागलं असतं. बरोबर, ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. आता इथे या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्याचं सूत्र आता आपल्याला मिळणार आहे अजून एक. ते पाहू आता काय आहे ते. बघा आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल GST बरोबर 1/2 गुणिले B1 गुणिले H1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची, छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची, त्याचा अर्धा भाग. आता इथे अंश आणि छेदामध्ये एक राशी आपल्याला सामायिक दिसते, एक घटक सारखाच दिसतोय, 1/2 1/2. इथे ही जी क्रिया आहे सगळीकडे ही गुणाकाराची क्रिया आहे. इथे गुणाकार आहे, फक्त गुणाकार आहे. त्यामुळे काय होईल? हा जो सामायिक घटक आहे 1/2 1/2 हा लोप पावेल. मग आता राहिलं काय? फक्त पहा आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल GST बरोबर
1/2 1/2 कटल्यामुळे पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले त्याची उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले त्याची उंची. ठीक आहे, हे इथे आपल्याला मिळालं. याचा अर्थ पाहू आता काय. हाच आपल्याला गुणधर्म मिळालेला आहे, पहिला गुणधर्म, इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 पहिल्या प्रकरणातला पहिला गुणधर्म आपला, की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. हे दोन त्रिकोण आहेत, ABC आणि GST, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. हे बरोबरचं चिन्ह म्हणजे आहे. किती आहे हे त्यांच्या संगत म्हणजे जोडीचा. पहिल्या त्रिकोणाचा पाया असेल तर छेदात दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची असेल तर छेदात दुसऱ्या त्रिकोणाची उंची. मग आता हे वाचताना कसं वाचायचं, की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे इथे छेद आहे, बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचींच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. हा गुणधर्म पुस्तकामध्ये आहे, तो पाहायचा आणि या अशा सूत्राबरोबर पडताळून पाहायचा, तो त्याचा अर्थ समजून घ्यायचा सूत्राच्या साहाय्याने. ठीक आहे, आता हा पहिला गुणधर्म तुम्हाला लक्षात आला. पुन्हा एकदा सांगतो मी हे क्लिअर करत की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचींच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. त्या सूत्रांचाही भागाकार केला होता आपण. पण आता समजा आपल्याला असे दोन त्रिकोण दिलेले आहेत की त्यांचा पाया समान आहे. मग अशा वेळेस काय करता येईल, पाया समान आहे म्हणजे मगाच्या सूत्रामध्ये आपण काय केलं होतं, आता इथे आपण असं करू, एरिया ऑफ ट्रायंगल 1 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल 2, त्रिकोण 1चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण 2चे क्षेत्रफळ. आता इथे 1/2 लिहायची गरज नाही. का नाही, कारण दोन्ही अंश आणि छेदात सामायिक होतं ते, त्याच्यामुळे लोप पावलेलं आहे ते. मग या गुणधर्मात काय राहिलेलं आहे आता, फक्त हे त्रिकोण 1चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण 2चे क्षेत्रफळ बरोबर त्यांच्या संगत पाया आणि उंचींच्या गुणाकाराचं गुणोत्तर. आता दोघांचाही पाया जर समान आहे तर याचा पाया B1 याचाही पाया B1 गुणिले याची उंची आहे H1 गुणिले याची उंची आहे H2. आता ह्याचा अर्थ पुन्हा एकदा समजावून घेऊ आपण काय आहे ते. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर, बरोबर आहे. पण इथे अट काय घातली आपण, दोघांचाही पाया जर समान असेल तर. मग काय होईल, इथे हा सामायिक घटक आहे, हे गुणाकार आहे इथे, त्याच्यामुळे हे दोन्ही लोप पावतील. मग काय राहील, फक्त H1 छेद H2. H1 आणि H2 काय आहेत, ही आहे पहिल्या त्रिकोणाची उंची आणि हे दुसऱ्या त्रिकोणाची उंची. मग इथे गुणधर्म कोणचा मिळाला आपल्याला, की जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल, हा पाया आणि हा पाया, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग ज्या काही उंचींच्या किमती दिल्या असतील त्या ठेवाव्या लागतील तुम्हाला तिथे. आता हाच गुणधर्म आपल्याला जर दोन त्रिकोणांच्या उंची दिलेल्या असतील, समान उंची असतील, म्हणजे समान उंचीचे जर दोन त्रिकोण असतील तर तिथे काय होईल, तर तिथे पाया तसाच राहील, इथे B1 राहील, इथे B2 राहील, पण उंची समान असल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी या दोन्ही उंची कटून जातील. मग अशा वेळेस ते गुणोत्तर काय असेल, B1 छेद B2. म्हणजे काय झालं ते, की जर दोन त्रिकोण समान उंचीचे असतील, पहा इथे पहिला त्रिकोण त्याचं क्षेत्रफळ गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं,
बरोबर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया B1, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 गुणिले उंची H1 गुणिले उंची H1. काय आहे हे? उंची या कशा आहेत? समान आहेत दोघांच्याही. म्हणजेच समान उंची असलेल्या, ही उंची आणि ही उंची, समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या कोणाच्या गुणोत्तरा एवढं आहे? हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा इतके असते. केव्हा? उंची समान असेल तर. उंची ह्याची 4 सेंटीमीटर आहे, ह्याची 4 सेंटीमीटर आहे, ती लोप पावली. मग राहिलं काय? फक्त पायांचं गुणोत्तर. आता 3 गुणधर्म. पहिला गुणधर्म क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं. बरोबर. दुसरा गुणधर्म इथे क्लिअर करतो. पहिला गुणधर्म आपण पाहिला की क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतकं असतं. दुसऱ्या गुणधर्मामध्ये काय पाहिलं आपण की पाया जर समान असतील, हा पाया आणि हा पाया जर समान असेल तर हेच क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं? संगत उंचींच्या गुणोत्तरा इतकं असतं. आणि जर दोन त्रिकोण समान उंचीचे असतील तर हेच गुणोत्तर कसं असतं? त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे गुणधर्म पुस्तकांमध्ये दिलेले आहेत, ते पाहायचे आहेत, वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. या उदाहरणांबरोबर त्याची तुलना करायची आहे. पुस्तकातल्या आकृत्यांमध्ये पडताळून पाहायचे ते गुणधर्म. ते एकदा लक्षात आले की त्यावर आधारित तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. मग त्यातल्या उदाहरणांचं स्वरूप पाहू आपण कसं असतं, काय काय उदाहरणं याच्यात येतील. याच्यात आणखीन एक घटक असा आहे की जर दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असेल? त्रिकोण 1चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण 2चं क्षेत्रफळ बरोबर. केव्हा दोघांचाही पाया आणि उंची सारखी असेल तर काय होईल? हे समान समान असल्यामुळे लोप पावेल, ते येईल 1/1. म्हणजेच इथे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पहिल्याचं बरोबर आहे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. दोन्ही घटक सारखेच असतील, दोन्ही क्षेत्रफळ समान असतील, म्हणून त्यांचं गुणोत्तर काय येईल? 1/1 म्हणजेच 1:1 येईल. केव्हा? जेव्हा दोघांचेही पाया, संगत पाया आणि संगत उंची समान असतील तेव्हा त्या दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ समान असतील, ते गुणोत्तर असेल 1:1. ठीक आहे. आता उदाहरणं पाहूत आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे याच्यावर येऊ शकतात ते. तुम्हाला तयारी काय काय करावी लागेल. इथे पहा, त्रिकोण असे दिलेले असतील. आता या त्रिकोणांमध्ये काय लक्षात येईल तुमच्या? ही एकाची उंची आहे, ही दुसऱ्याची उंची आहे. आता हा एक त्रिकोण आहे, हा दुसरा त्रिकोण आहे. या त्रिकोणांमध्ये आपण जर नीट पाहिलं तर काय लक्षात येतं? हा जो पाया आहे या दोघांमध्ये हा पाया सामायिक आहे, समान पाया आहे. मग अशा वेळेस या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय करणार तुम्ही? याची उंची भागिले याची उंची. फक्त उंचींचं गुणोत्तर घेणार तुम्ही. पुस्तकात अशी उदाहरणं आहेत सोडवायला दिलेली. बरोबर. ते बारकाईने पाहायचं नाही त्याच्यात काय दिलेलं आहे ते. पाया कुठला आहे, उंची कोणची आहे. कधी कधी काय होतं, आपण पायथागोरसचं सूत्र माहिती आहे आपल्याला, त्याचा वापर करून पाया दिलेला असतो, कर्ण दिलेला असतो, उंची दिलेली नसते. मग पायथागोरसचं सूत्र वापरून तुम्हाला ती उंची काढावी लागेल एका त्रिकोणाची, मग ते गुणोत्तराच्या सूत्रात ठेवावं लागेल. हे करावं लागणार आहे तुम्हाला. आणखीन काय प्रकार असतो ते पाहू आपण. पहा, कधी कधी असे उदाहरणं येऊ शकतात की दोन समांतर रेषा आहेत. शब्द ऐका, या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांच्यामध्ये त्रिकोण आहेत दोन.
हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे. इथे ह्याचा पाया वेगळा दिलेला आहे, काहीतरी समजा 10 सेंटीमीटर आहे आणि याचा पाया आहे 12 सेंटीमीटर. अशा वेळेस या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तुम्हाला विचारलं तर अशा आकृतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती अशी की जर दोन समांतर रेषा असतील आणि त्यांच्यामध्ये त्रिकोण असेल, समांतर रेषा म्हणजे ज्यांच्यातलं लंब अंतर समान आहे. लंब अंतर समान आहे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की या दोनही त्रिकोणांची उंची समान आहे. अशी आकृती आली की हा एक त्रिकोण आहे, बरोबर. आता दुसरा त्रिकोण दुसऱ्या रंगाने दाखवतो. हा दुसरा त्रिकोण आहे. यांचे पाया जर वेगवेगळे दिले असतील तर अशा वेळेस यांची उंची समान असते. किंवा जर या दोन रेषा समांतर असतील तर समांतर रेषा म्हणजे त्यांच्यातलं लंब अंतर समान आहे, म्हणजेच लंब अंतर म्हणजेच आता या दोन त्रिकोणांच्या बाबतीत ती उंची झाली. मग या दोन त्रिकोणांची उंची समान आहे म्हटल्यावर अशा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या दोन पायांचं गुणोत्तर घ्यायचं आहे, यांचा भागाकार करायचा आहे 10/12 आणि त्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, बरोबर. 10/12 गुणोत्तर काढायला शिकलेलं आहोत आपण 8वी 9वी इयत्तांमध्ये. इकडे तुम्ही लिहिणार आहात एरिया ऑफ ट्रायंगल 1 छेद एरिया ऑफ ट्रायंगल 2, बरोबर. तर इथे पहिल्याचा पाया छेद दुसऱ्याचा पाया, याला संक्षिप्त रूप देता येत असेल तर द्यायचं आहे लगेच. याला 2नी भाग जातो, 2×5 2×12 हे झालं 5/6 म्हणजे झाले 5×6. हे अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवायची आहेत. जर दोन बाजू समांतर दिल्या असतील, बरोबर. आता हे दोन त्रिकोण पुन्हा वेगवेगळ्या रंगाने दाखवतो मी. ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे, त्याच्यात हा एक त्रिकोण आहे ABC. आता दुसरा त्रिकोण दुसऱ्या रंगाने घेतो. या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, PBC. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PBC यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. मग कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात येतात, तर ह्या बाजू समांतर दिल्या आहेत ह्याचा अर्थ यांची उंची दोघांचीही समान आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. आणखीन एक काय गोष्ट लक्षात आली की यांचा जो पाया आहे दोघांचाही, हा जो पाया आहे हा पाया दोघांचाही समान आहे BC. म्हणजेच हे दोन त्रिकोण कशा प्रकारचे झाले, समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण. हे जर असे असतील तर ह्यांचं क्षेत्रफळ जे असतं ते समान असतं, म्हणून त्याचं गुणोत्तर किती येईल, 1:1, 1:1. या अशा प्रकारची उदाहरणं पुस्तकांमध्ये आहेत. आकृत्या नीट पाहायच्या, त्याच्यात विचार करायचा की समान उंची आहे का समान पाया आहे. सरळ सरळ आकृती दिसत नसेल तर फिरवून पाहायची, बरोबर. पुस्तक फिरवून पाहायचं, तिरपं वाकडं उलटं करून पाहायचं, मग ती आकृती लक्षात येते. आपल्या लक्षात आली पाया समान आहे, उंची समान आहे, मग तिथे त्या गुणधर्मांचा वापर करायचा. आणि अधिक सरावासाठी तुम्ही हा सराव संच सोडवा. सोडवताना काही अडचणी आल्या तर मला व्हॉट्सॲपवर तुम्ही प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता, ठीक आहे. सराव करा. काही समजलं नसलं तर पुन्हा एकदा विचारा मला व्हॉट्सॲपवर, ठीक आहे. सोडवा आता. मग या गुणधर्मांवर आधारित उदाहरणांचा सराव करा भरपूर. धन्यवाद.